तर आजच्या ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार नाहीयेत। शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव हे उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आज सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव हे उपस्थित राहतील। ते संघटितपणे जर मुंबईत उतरले तर त्याचा परिणाम भारतीय जनता पक्ष आणि दुसरी जी शिवसेना आहे त्याच्यावर नक्की होईल। या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी मतदार एका बाजूला आणि इतर भाषिक मतदार दुसऱ्या बाजूला, याचा परिणाम मुंबई महापालिकेमध्ये जास्त जाणवेल। तसं जर केलं तर महाराष्ट्रावर परिणाम होईल। जो पक्ष मराठी मतदारांना एकटा टाकून इतरांची मतं गोळा करायच्या प्रयत्नात राहील त्याच्यावर महाराष्ट्रात परिणाम होईल। दोघांची एवढी मोठी ताकद महाराष्ट्राच्या हितासाठी एक होते, याच्यात माझाही स्वार्थ आहे। याचं कारण असं की माझं देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब। तर जर आपल्या सगळ्यांचं मत म्हणजे राज्य आणि उद्धवजी एकत्र येण्यामुळे जर राज्याचं भलं होत असेल तर इट्स द राईट डिसिजन। तर एकीकडे आपण पाहतोय काँग्रेसनं उपस्थित राहण्यास नकार दिलेला असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। तर शरद पवार गटाचे शरद पवार हे उपस्थित राहणार नसले तरी सुद्धा सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड त्यांच्या पाठोपाठ राखी जाधव हे हजर राहतील अशी माहिती मिळतेय। तर आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। विजयी मेळाव्याच्या या अनुषंगानं जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। ही तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आणि अवघ्या काही तासात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। विशेष लक्ष असणार आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे, कारण आजच्या भाषणामधून नेमका काय संदेश दिला जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पालिका निवडणुकांसाठी आणि आगामी काळासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे विशेष करून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर वरळीमधल्या डोममधून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी, आपण पाहूयात। राज्य सरकारकडून पहिली ते चौथी हिंदी विषय सक्तीचा करण्यात आला आणि या बाबतीत ठाकरेंकडून आवाज उठवण्यात आला। फक्त आवाज उठवण्यात नाही आला तर मोर्चा काढण्याची तयारी सुद्धा सुरू झाली होती। मात्र राज्य सरकारनं हा GR रद्द केल्यानंतर विजयी सोहळा साजरा करण्याचं ठरवलं आणि 5 जुलै रोजी हा विजयी सोहळा साजरा केला जाणार आहे वरळी डोम या ठिकाणी। आणि आता याच ठिकाणी सगळी तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र व्यासपीठावरती असणार आहेत। मराठीच्या मुद्द्याला धरून दोन्ही बंधू व्यासपीठावर असणार आहेत। ह्या स्टेजची जर आपण या ठिकाणी आखणी पाहायला गेलं तर 52 बाय 33 फुटाचा हा स्टेज हा साकारण्यात आलेला आहे। कुठच्याही प्रकारचा झेंडा, पक्षाचं चिन्ह हे नसणार आहे आणि फक्त महाराष्ट्र राज्याच्या नकाशाची प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात येणार आहे। हे आपण बघतोय की ही सगळी तयारी या ठिकाणी आता चालू झालेली आहे। मोठा महाराष्ट्र राज्याचा जो नकाशा आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। ती फक्त स्टेजवर असणार आहे आणि 52 बाय 33 फुटाचा हा सगळा स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि सगळी ही तयारी आता सुरू झालेली आहे। वरळी डोमची मध्ये ही सगळी तयारी चालू झालेली आहे। नेत्यांनी सुद्धा या अंतिम तयारीवरती नजर जी आहे ही मारलेली आहे। त्यामुळे आता वरळी डोम या परिसरात याच व्यासपीठावरनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या फेरबदल जे आहेत हे आपल्याला दिसून येऊ शकतील, कारण का दोन्ही ठाकरे बंधू याच व्यासपीठावरनं मराठीच्या मुद्द्याला धरून एकत्र येणार आहेत आणि महाराष्ट्राला मराठी भाषेवरनं मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे याच व्यासपीठावरनं ऐतिहासिक दिवस हा होणार आहे। याच व्यासपीठावरनं नेमकं ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।